नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पफ स्लीव्स कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे। मी अस्तर लावणार आहे स्लीव्सला। तुम्हाला जर अस्तर नसेल लावायचं तर मेन फॅब्रिकवर तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता। तर हे अस्तर घेताना 4 फोल्ड मध्ये घेतलेलं आहे। 4 लेयर मध्ये आहे आणि फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, म्हणजे एका वेळी आपली दोन्ही स्लीव्स कटिंग होतील। तर जी फोल्ड बाजू आहे तिथून आपल्याला स्लीव्सच्या उंचीचं माप टाकायचं आहे। जेवढी तयार स्लीव्स असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर इथे 5.5 इंच माझी तयार स्लीव्स आहे, तर मी 6 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची। जी फोल्ड बाजू आहे त्या फोल्ड बाजूकडून आता माप टाकायचं। तर इथे मी 4 इंच मार्किंग केलं आणि खाली पण 4 इंचावर मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। इथे तुम्ही 5 इंच किंवा 6 इंच सुद्धा घेऊ शकता, जेवढा तुम्हाला पफ जास्त हवा आहे, प्लीट्स जास्त हव्यात त्याप्रमाणे घेऊ शकता। आता हे जे 4 इंचाचं मार्किंग आहे त्याच्या पुढे चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर इथे 36 साइजसाठी हे स्लीव्स मी कटिंग करतेय। तर 36चा चौथा भाग 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, 9.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं। कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच, 3 इंचाचं मार्किंग केलं आणि तिथून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केलं। हे 4 इंच जे मार्किंग आहे त्याच्यापासून पुढे स्लीव्सचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। जसं आपण रेग्युलर स्लीव्सचा आकार देतो त्याप्रमाणे हा आकार इथे खाली जोडायचा आहे। तर हे आपलं रेग्युलर स्लीव्सचं मार्किंग झालं। 4 इंच सोडून पुढे दंडगेर जेवढा आहे त्याचा निम्मा टाकायचा। तर इथे दंडगेर 13 इंच आहे, त्याचा निम्मा 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, हे 2 पॉइंट इथे जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर ही जी बंद बाजू आहे फोल्ड बाजू तिथे वरती 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा आकार इथे जोडून घ्यायचा आहे स्लीव्सचा जो खालचा आकार आहे त्याच्यामध्ये। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। याला फ्रंटच्या मुंड्याचा आकार लगेच द्यायचा नाही स्लीव्सला, जेव्हा आपण स्लीव्स जोडणार आहोत तेव्हा मी तो देणार आहे। तर हे आपलं कटिंग झालेलं आहे। तर ह्याचं मार्किंग करून घेतलं, जे 4 इंचचं एक्स्ट्रा घेतलं तिथे नॉच देऊन घेतले आणि सेंटरचं सुद्धा मार्किंग करून घेतलं। हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे। आता अस्तर जसं कटिंग केलेलं आहे तसंच मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे, 2 पीस। खाली मेन फॅब्रिक जे आहे ते उलटं ठेवायचं आहे, उलटी बाजू वरती, आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचं आहे। 5 नंबरची शिलाई देऊन इथं स्टिच करू शकता। तर मी हे चारही बाजूने आता स्टिच करून घेणार आहे। इथं मी अस्तर मेन फॅब्रिकला स्टिच करून घेतलंय चारही बाजूंनी। आता याच्या प्लीट्स घालायच्या आहेत। तर याचं सेंटरचं मार्किंग आणि जे 4 इंच एक्स्ट्रा घेतले आपण दोन्ही बाजूला त्याचं मार्किंग करून घेतलं। आता इथे वरच्या बाजूने प्लीट्स घालायला सुरुवात करायची। तर छोट्या छोट्या प्लीट्स इथे घालायच्या आहेत। पहिलं 4 इंचचं मार्किंग आहे तिथून प्लीट्स घालायला सुरुवात करायची, ते दुसरं 4 इंचचं जे मार्किंग आहे तिथपर्यंत प्लीट्स घालायच्या आहेत। आता दुसऱ्या साईडला सुद्धा प्लीट्स घालून घ्यायच्या, पण याचा डायरेक्शन आहे ते अपोजिट असलं पाहिजे। ज्या वरती प्लीट्स घातलेल्या आहेत त्याच्या अपोजिट साईडला या खालच्या साईडच्या प्लीट्स आल्या पाहिजेत। असं केल्यामुळे पफ चांगला येतो। खालच्या बाजूने आता फोल्ड पट्टी लावायची आहे। तर ही फोल्ड पट्टी अशी फोल्ड केली मी इथे, 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अशी घेतलेली आहे जेवढा दंडगेर आहे त्याचा निम्मा आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा। तर 6.5 इंच दंडगेराचा निम्मा आहे आणि 2 इंच त्याच्यात एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 8.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। म्हणजे पूर्ण ओपन केली ती तर 17 इंचाची होईल। अशा 2 स्लीव्ससाठी 2 वेगवेगळ्या पट्ट्या कटिंग करून घ्यायचे। त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला। आता ह्या पट्टीच्या सेंटर पॉइंटला जी स्लीव्स आपण तयार करून घेतलेली आहे त्याचा सेंटर पॉइंट मॅच करायचा आहे। ही पट्टी खाली सरळ ठेवलेली आहे, त्याच्यावर स्लीव्स पण सरळच ठेवलेली आहे। सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे आणि इथे सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची।
इथं जर थोडंसं कापड एक्स्ट्रा होत असेल तर इथं प्लीट्स घालून घ्यायचे, कापड कुठलंच कटिंग करायचं नाही आहे. इथं आता सेंटरला सेंटर मॅच करून ठेवला आणि सेंटरपासूनच शिलाई करायला सुरुवात केली. इथं एवढं कापड एक्स्ट्रा होते तर त्याची मी प्लीट्स घालून घेतली इथे आणि जेवढी पट्टी आहे त्याच लेवलला वरचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे थोडासा जास्त होते हा भाग, तर इथून एकसारखा जोडला आणि इथे जेवढं कापड एक्स्ट्रा होते त्याची प्लीट्स घालून घेतली आहे. हे जोडून झाल्यावर आता पट्टी सरळ करून घ्यायची आहे. सरळ केल्यानंतर ती फोल्ड करायची आहे, बघू शकता, आणि परत एकदा फोल्ड करायची म्हणजे हे शिलाई मार्जिन आतमध्ये झाकलं जाईल आणि फिनिशिंग चांगली येईल. तर इथे अगदी कडेने जिथं फोल्ड केली पट्टी तिथं अगदी कडेने एक स्टिच करून घ्यायची आहे. वरती शोल्डर जोडताना सुद्धा सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आणि जर स्लीव्ज एक्स्ट्रा झाली तर एखादी प्लेट घालून घ्यायची आहे, जर कमी झाली तर एखादी प्लेट काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथं सुंदर अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. या पट्टीला मी खालच्या बाजूने सुद्धा परत एक शिलाई देणार आहे. तर तुम्हाला ही पफ स्लीवची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला क्लिक करा.